मैं हूँ रियाज शाह और आप देख रहे हैं स्टार न्यूज मालेगांव चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात जी एक निंदनीय घटना घडली। यज्ञा दुसाने नावाच्या लहान बाळाला 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली। समाजातील विकृत प्रवृत्तीच्या जी विकृत प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचे काही नालायक लोक असतात, त्याच्यातल्या एका विजय खैरनार नावाचा जो आरोपी आहे त्याने ही घटना घडली। ही घटना खूप निंदनीय आहे। अशा विकृत प्रवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे आणि यज्ञा बाळाला न्याय मिळाला पाहिजे। याच्यासाठी अशा आरोपीला लवकरात लवकर फाशी दिली गेली पाहिजे आणि आपण सर्व शानखास परिवाराच्या वतीने व मित्र परिवाराच्या वतीने यज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी आपण सरकारकडे मागणी करूया। आरोपीला फाशी आरोपीला फाशी लवकरात लवकर ह्या आरोपीला फाशी व्हावी ही आम्ही सर्वांकडनं एक या न्यूजच्या मार्फत सरकारपर्यंत निवेदन करण्याचा प्रयत्न करतो। डोंगराळे गावातील अतिशय ही दुःखद घटना जी आहे, जी यज्ञा बाळावरती जो काही अन्याय झाला आहे, तर आम्ही सरकारकडे एवढीच मागणी करू की आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी। सरकारकडे आम्ही ह्या गोष्टीची मागणी करतो की महिला जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षा मिळावी महिलांना, ही मागणी आम्ही सरकारकडे करतो आहे आणि लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे ही महत्त्वाची आज एक काळाची गरज आहे। जब आप बाहर निकलने के लिए, जॉब करने के लिए बाहर आते हैं तो क्या महसूस करते हैं? आप सुरक्षित महसूस कर रहे हैं अपने आप को या थोड़ा अनकंफर्टेबल फील कर रहे हैं अपने आप को? आज के डेट में जो यहाँ पे एक दुखद घटना जो सामने आई है सर, तो उसके हिसाब से मुझे नहीं लगता कि इंडिया की हर कोई औरत जो है वो सुरक्षित महसूस करेगी। बाहर निकलते हुए भी हमें डर लग रहा है कि आज जो एक छोटी बच्ची के साथ जो हादसा हुआ है, तो मुझे नहीं लग रहा है कि मैं बाहर निकलते टाइम मुझे अपने आप को या तो फिर इंडिया की कोई भी औरत को, कोई भी लेडीज को यहाँ पे सुरक्षित एकदम अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे। मला तरी वाटतं अशा आरोपीला फाशीची शिक्षा नाही तर त्याला अशी शिक्षा द्या का भारतातला प्रत्येक माणसाच्या अंगावरती काटा आला पाहिजे। अशा माणसानं जे कृत्य केलेलं आहे तो फाशी देऊन एकदा संपून जाईल, पण अशा माणसाला आहे ना, अशा क्रूर माणसाला अशी एकदम अशी जबरदस्त त्याला शिक्षा द्या का प्रत्येक माणसाच्या अंगावरती काटा आला पाहिजे। का अशा एकदम छोट्याशा बालकावरती त्याने एकदम खूप म्हणजे खूप एकदम अशी घाणेरड्या पद्धतीने त्यानं त्या मुलीवरती अत्याचार केलेला आहे। तर मला असं वाटतंय त्याला फाशी नाही, त्याचे हातपाय कापा आणि त्याची जीभ कापा आणि त्याला भर चौकात उभं करा आणि त्याच्या आईवडिलांना, त्याच्या परिवाराला समजन का हे कृत्य काय राहतं म्हणून। तर मी सरकारला विनंती करतो का अशा व्यक्तीला सजा द्या तुम्ही। माझ्या सर्व शानखास परिवारातर्फे या लहान बालकाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। आजच्या या ज्या घटना जी घडली मालेगाव तालुक्यामध्ये, डोंगराळे परिसरामध्ये, गावामध्ये, तर ही जेवढी याची निंदा करावी तेवढी कमी आहे। तर माझं सरकारला असं एक विनंती आहे की लाडक्या बहिणीला सक्षम करण्यापेक्षा लाडक्या बहिणीला संरक्षण कसं देता येईल हे पाहणं गरजेचं आहे। तर दुसरी गोष्ट जर आपण बघूया तर गेल्या 8 ते 9 महिना पहिले असं आपल्या वडील गावामध्ये जे आहे अशा चिमुकलीवर अत्याचार करून तिला मारण्यात आलं होतं। तर माझ्या माहितीनुसार त्याला 6 महिन्यामध्ये बेल दिल्या गेली। तर सरकारला माझी अशी विनंती आहे की असेच आरोपी जर तुम्ही जर बेलवर सोडत असाल तर हे कृत्य 100% कुठे कुठे वाढणारच आहे। की जोपर्यंत त्यांच्या मनामध्ये ही भीती जात नाही की सरकार आपलं काय करून घेत नाही, पब्लिक आपलं काय करून घेत नाही म्हणून आपण मोकाट फिरतो, तर असे यज्ञासारखे, रियासारखे असंख्य जीव याच्या पुढे पण जात राहणार आहे। तर माझ्या सरकारला अशी विनंती असेल की अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करून, जसं आपण अरेबियन देशांमध्ये बघतो की भर चौकामध्ये उभं करून त्याला दगड मारले जातात, त्याच्या हातपाय छाटले जातात, त्याचं गुप्तांग छाटलं जातं, त्याच पद्धतीने या भारतात देखील असे कानून कायदे करायला पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये ही चूक असा कोणतीही व्यक्ती करणार नाही। आता इथं सर्व आमचा शानखार परिवार जमला आहे, अख्खा मालेगाव पेटलेला, तालुका पेटलेला, महाराष्ट्र पेटला असता अशा वेळेला तर कुठेतरी एक सर्वांना सांगूची अशी माझी इच्छा होते की मला देखील एक 4 वर्षाची मुलगी आहे,
7 वर्षाची पोरगी आहे, तर तिला शाळेत पाठवू का नको पाठव हे देखील आम्हाला जास्ती पडून गेलेली आहे. तर सरकार मायबापला माझी नम्र विनंती हात जोडून आमच्या शानदार प्रतर्फे की ह्या धनाधमाला भर चौकात तुडवून मारणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्या यज्ञा बाळाला जे आहे ती भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला ही खरी भेटली असं आपल्याला मानता येईल. धन्यवाद. घटना घडलेली आहे त्या लहान बाळावरती जो अत्याचार अमानवीय अत्याचार करण्यात आलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही शानकार्स मालेगाव पूर्ण परिवारातर्फे त्या बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय आणि आरोपी जो नराधम आहे त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा ही प्रशासनाने द्यावी ही विनंती आम्ही करतोय. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. डोंगराळ भागात ही जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी आणि अमानवीय अशी घटना घडलेली आहे. या अगोदर पण त्या परिसरात याच्या अगोदर लेडीजवरच असा ही घटना घडली होती, परंतु प्रशासनाने पाहिजे तशी दखल घेतली नाहीये. परंतु त्याचाच परिणाम झाला की ही दुसरी घटना घडली त्या गावात. माझं सरकारला साहेबांना निवेदन असं आहे की तुम्ही ह्या नराधमाला ह्या व्यक्तीला जेणेकरून अशी शिक्षा द्या की भविष्यात कुठलाही व्यक्ती अशी घटना किंवा असा अमानवीय प्रकार करण्या अगोदर तो विचार करेल आणि त्याला लक्षात आलं पाहिजे की अगोदर ह्या व्यक्तीला अशी शिक्षा झाली होती, मी हा गुन्हा करू का नको यांनी 10 वेळेस विचार केला पाहिजे. आणि आपल्या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या मुली आहेत, यांना सुरक्षितते प्रश्न निर्माण झालेला आहे. तर सरकारने याची दखल घेऊन कृपया आपली मुलगी घराच्या बाहेर पडते, आई वडिलांना तिची चिंता असते की ती घरी केव्हा येईल. तर सरकारकडे निवेदन माझं एवढंच राहील की या बालकांना सुरक्षा देण्याचा कसा प्रकार करण्यात येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर मी सर्व शानकारच्या वतीने पुन्हा त्या बाळाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांची सुरक्षा कशी लवकरात लवकर होईल यासाठी निवेदन करतो सरकारला. यज्ञा बाळाला ही जी अति दुर्दैवी घटना घडली त्यासाठी आम्ही निषेध करतो शानकारच्या वतीने. आणि मैं 2 शब्द बोल सपोर्ट. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. हम